हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे देवपूजेने. तर मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी देवपूजा पाहायला मिळाली नसेल, तर काही असतात अडचणी, तर त्यामुळे आपल्याला काही वेळेला देवपूजेचे व्हिडिओ स्किप करावे लागतात, हो की नाही. तर बघा, इथे ना माझी सुरुवात छान अशी पूजेने झालेली आहे आणि त्यानंतर म्हणजे सुरू होत होतो म्हणजे माझं स्वयंपाक. तर बघा, इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि इथं कुकर होईपर्यंत तोपर्यंत इथं पीठ मळून ठेवले. तर आता म्हटलं कुकर झालं की नंतर आपल्याला हे पीठ भिजेपर्यंत बाकीचे जे आवरावर असते, कपडे म्हणा थोडेफार असलेले भिजत घातलेले, ते कपडे काही धुवायचे वगैरे असतात, काही घर आवरायचं असतं, ते करून घेतलं. कुकर थंड झाल्याच्या नंतर मग इथं बटाट्याची भाजी म्हणजे बटाटा लावलं होतं कुकरला आणि मग ते भाजीची तयारी करून घेतली आणि बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. छान अशी फोडणी दिल्याच्यानंतर बघा, इथे एकामागून एक मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि आता इथं आज मी ना जास्त स्वयंपाक बनवायचं नाही असं ठरवलं होतं, कारण पुढे तुम्हाला समजणारच आहे. कारण जास्तीचा स्वयंपाक थोडाफार राहिला तर संध्याकाळी आपल्याला होऊन जातो, पण आता म्हटलं हा संपतो की नाही, मला पण प्रश्नच पडला होता. थोडंसं जास्तच भात पडला होता. तर सर्व स्वयंपाक झाल्याच्या नंतर बघा, इथे ना जेवण वगैरे करून घेतलं आम्ही आणि मग ओटा क्लीन करून घेतला आणि मग भांडी वगैरे घासून घेतली. तर बाकीची जे छोटी मोठी कामं होते दिवसभरात आपलं थोडंसं तेही आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आता ठरवलं होतं की आपल्याला बाहेर जायचं आहे. तर आता आपल्या आवरण्याच्या दिशेने आपण आपले पाय वळवलं पाहिजे, हो की नाही. तर बघा, मी इथे ना आहेर वगैरे काढून घेतला. तो कशासाठी पुढे सांगणारच आहे. तर आम्ही छान मायलेकी तयार झालो आणि आता निघालो होतो पायी जवळच होतं म्हणून. मैत्रिणीचा होता इथे डोहाळजेवणाचा कार्यक्रम. तर आपल्याकडे तर डोहाळजेवणच म्हणतात, इकडे काही बेबी शॉवर वगैरे असं काही म्हणतात बरं का. तर त्यांनी ना हॉलमध्ये वगैरे काही कार्यक्रम ठेवला नव्हता, कारण ती जॉब करते आणि तिला जास्तचा वेळ नसतो आणि ती त्यांच्या पार्किंगला ना खूप सारी जागा पण होती आणि त्यांनी असं अचानक कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्यामुळे ना मग त्यांनी जास्त काही इथं बाकीचं करत बसले नाही. तर इथे जागा पण होती, छान असं इथं डेकोरेशन वगैरे झालेलं होतं. 7चा टायमिंग होता, आम्ही 7:30ला आलो होतो. पण इथे काही आणि बाकीचे काही पाहुणे वगैरे किंवा बाकीचे इथले जी लोकं होते बाकीचे बोलवलेले, ते आलेले नव्हते, ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं ते. मग इथं छान असं व्हिडिओ घेतला, कोणीच नव्हतं. म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ घेऊयात आणि काही फोटोज वगैरे इथे क्लिक करूयात. असं घेतलं एक फोटो काढला मीही असा आणि त्यानंतर मग वरती गेल्याच्या नंतर थोडीशी ती आवरतच होती, तिचं मेकअप वगैरे सुरू होता रुपालीचा. तर म्हटलं चला आपण थोडंसं तिथं बसलो. मग त्यानंतर त्या मावशींना म्हणजे रुपालीबाईच्या सासूंना त्यांनी म्हटलं, थोडीशी पाहुणी आलेली होती, मग त्यांना कोणाला चहा वगैरे करायचा होता, पाणी देणं, कोणाला सरबत वगैरे, हे अशा गोष्टी होत्या. तर मी थोडीशी मदत केली. त्यानंतर मग खाली आलो, एक पाहुणे येणं चालू होतं. मग आम्ही खाली आलो आणि ऋषिता आणि ही शिवची मम्मी हे आहे तिथल्या, म्हणजे रुपालीची बहीण आहे ऋषिता. तर तिने आणि मी याचं इथे काहीतरी हे असं थोडंसं जे स्वीट वगैरे होते ते पॅक केलेलं होतं. तर त्या म्हणल्या मावशी इथे थोडंसं असं लावून घ्या. त्यानंतर मग मध्येच त्यांनी सांगितलं की असंच पॅकेट ठेवण्यापेक्षा डिशवरच्या किंवा बाऊल आणूयात आणि त्यामध्ये ठेवूयात. ठीक आहे म्हटलं. मग वरती गेलो परत आणि जे साहित्य ज्याच्यामध्ये बसेल अशा प्रकारे ना आम्ही काही डिश, काही बाऊल घेऊन आलो खाली. मग ते एकमेकांनी आम्ही असं थोडंसं ठेवून दिलं आणि त्यानंतर बघा, इथे ना फ्रूट्स वगैरे काढायचे होते आणि बाकी शिवच्या मम्मीला काहीतरी अचानक काम आलं, ती तिकडे गेली आणि ऋषिताला कोणीतरी आवाज दिला होता, मग तीही तिकडे गेली होती. तोपर्यंत म्हणलं हे फ्रूट वगैरे आपण काढून घेऊयात. एका परातीमध्ये सगळे फ्रूट काढून घेतले आणि इथे जेवटीसाठी तिने जे आणलं होतं ना बाकीच्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, तर तेही इथं होती बॅग, ती साईडला ठेवून दिली. आणि मग नंतर असं छान बाकीचंही आम्ही इथं सगळं आवरून घेतलं. काही पाहुणे मंडळी आलेली होती, काही नव्हती आलेली, आणखीन बाकीच होती. तर कार्यक्रमाला आणखीन थोडासा वेळ होता बरं का. म्हणजे तीच आवरून मेन जिचा कार्यक्रम होता रुपालीचा, तीच आलेली नव्हती खाली, त्यामुळे ना मग वेळच होता कार्यक्रमाला. असं छान आवरून घेतलं. इथे पाहू शकता असं थोडंसं स्मॉल बट स्वीट असं. आणि तिची दुसरी एक मुलगी होती त्यांच्याच पाहुण्यातली, तर तिने असं फुलांचं डेकोरेशन इथं केलेलं होतं. आणि त्यानंतर बघा, हे असंच आवरून सर्व झालेलं होतं. आणि इथे ना ही चिऊ म्हणजे रुपालीची बहिणीची मुलगी होती. तर जसे त्या गाण्याचे बोल असतील ना तसं ती इथे डान्स करू लागली. मला काही मोह आवरलाच नाही. मग तिचा असं छानसा व्हिडिओ घेतला बरं का. खूप छान डान्स करत होती, कारण एवढे सगळेजण जमले होते ना, तर त्यांच्यासमोर ती अजिबात भीत किंवा घाबरत नव्हती, मस्त असं डान्स करत होती. बघा, इथे ना ते गाण्याचे जे बोल होते ना, ते आता मला गाणं आठवत नाही आणि मी इथं
मुद्दाम गाणं घेतलं नाही कारण कॉपीराईट येतं म्हणून. तर त्या बोल गाण्याच्या होते ना त्याप्रमाणे ती इथं डान्स करत होती. खूप छान वाटत होतं आणि इतका छान थंडगार हवा सुटलेली होती आणि हिचा छोट्या ह्या मुलीचा डान्स आणि हे वातावरण खूप छान वाटत होतं. हे वातावरणच खूप वेगळं झालं होतं. खूप आनंददायी वातावरण होतं बरं का. आणि ह्या छोट्या चिमुकलीचा डान्स पाहून तर खूप छान वाटत होतं. त्यानंतर बघा जी चातुर्दा होती ना ती इथे आली होती आता. म्हणजे रुपालीचं सर्व झालं होतं आवरून आणि ती खाली आली होती. तर तिच्या इयरिंगचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. सारखं ते लूज होत होतं आणि पडत होतं. मग त्याला काय लावता येईल का असं आम्ही पाहत होतो. आणि तेवढ्यात तर दुसरी काही तयारी करायच्या अगोदरच मग ते फोटो मला म्हटला की या थोडेसे फोटो काढूया तोपर्यंत. पण त्याची तिकडे अरेंजमेंट पुरी करतच होत्या आणि मग इथे काय तिचे फोटोशूट वगैरे सुरू होतं. मग सर्वजण काय इथे आता सगळे बघत होते की फोटोशूटचं कसे फोटो काढतात वगैरे हे सर्व चेक करून बघतच होते. त्यानंतर बघा तिचे झाल्यानंतर मग तिच्या मिस्टरांना पण बोलवलं. तिचे अगोदर सिंगल काही फोटोशूट झाला आणि तिच्या मिस्टरांसोबत काही झाला, काही चंद्रावर बसून तिचे सिंगल झाले, काही त्यांच्यासोबत संधीसोबत झाले. अशा प्रकारे तिचे फोटोशूट झालं. आणि त्यानंतर काही जणींनी सुवासिनीने हळदी कुंकू लावून तिची ओटीही भरली. त्यानंतर मग माझी वेळ आली आणि मग मी आले. तिची थोडी टांगखिचाई करत बाळाची होणारी बाळाची मम्मी असं म्हणत मी तिला हळदी कुंकू लावलं आणि तिला साखर खाऊ घातली. आणि बघा हे ना तिच्यासाठी मी आहेर आणला होता. हाफ आहेर म्हणजे फक्त साडी आणि टावेल टोपी असं. तर आमच्याकडे ना फुल आहेर म्हणतात की पूर्ण ड्रेस वगैरे तिच्या नवरोबाला आणला की आणि साडी असं फुल आहेर असतं. तर मी इथं काही नव्हतं तसं आणलेलं. साडी आणली होती रुपालीसाठी. होप्स तिला आवडेल असं वाटतंय मला. आणि अशा प्रकारे तिची ओटी भरून घेतली. एकामागून एक सर्वांनी ओटी भरून घेतली आणि हळदी कुंकू प्रत्येकालाच वाटत होतं आपण ओटी भरावं. अगोदर ठरलं होतं 5 बायकांनी सुवासिनीने ओटी भरायची, पण सगळ्यांनाच ओटी भरायची होती. मग जास्त पण गडबड आणि गर्दी नको तिला तिथे म्हणून मग थोडंसं ओटीतलंही आम्ही काढून ठेवून देत होतो. म्हणजे बॅगेत साडी वगैरे घालून ठेवली आणि थोडंसं ओटीचं वरच्यावर कमी करत होतो म्हणजे तिला जास्त जड व्हायला नको म्हणून. तर बघा इतकी लाईन लागली होती. प्रत्येकजणांनी जे आहेर आणला होता ना प्रत्येकजणच वाटत होतं त्यांना आपण हळदी कुंकू लावून तिला ओटी भरून घ्यावं असं तिकडे चालू होतं त्यांचं. आणि मग इकडे तिचं ओटी भरून झाल्याच्या नंतर मग आम्ही दोघी रिकाम्या झालो होतो. तर मग ही ऋषिता म्हणली की चल ताई आपण हळदी कुंकू लावून हे रिटर्न गिफ्ट आणलेलं देऊयात. तर तिने रिटर्न गिफ्टमध्ये काय आणलं होतं तुम्हाला दिसतंय का व्हिडिओमध्ये? दिसत नसेल तर तुम्हाला मी सांगतेच. एक ब्लाऊज पीस आणि एक वाटी आणली होती स्टीलची आणि त्याच्यामध्ये तिने ना ठेवलं होतं ते म्हणजे ओटीचं असं पॅक करून ती सर्वांना तिने हे द्यायचं ठरवलं होतं. कोणी काय आणतं पण तिने हे असं ठेवलं होतं. तर बघा असं प्रत्येकाने सुवासिनीला हळदी कुंकू लावून आम्ही असं हे रिटर्न गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर इथे जे बाकीचं होतं म्हणजे बाकीच्यांचं जे चाललेलं होतं आता कोणाची ओटी भरून झाली होती आणि घाई सगळ्यांनाच होती की उशीर होत होता कारण आपला जो 7चा कार्यक्रम होता तो 9 वाजता सुरू झाला होता आणि असं होता आत्ता ना 10:15 ते 10:30च्या दरम्यान असा टायमिंग झाला होता. आत्ताची कार्यक्रमाची ही स्थिती आहे ना ह्या वेळेला. तर असं मग सगळ्यांचंच आता कोणाचं काय चाललेलं होतं तर कोणाची निघण्याची तयारी होती. मग सगळ्यांना म्हटलं की जेवण करून जायचं. तर कोणी जेवण करत होतं मागच्या साईडला टेबल तिथे लावलेले होते. आम्ही हे असं सर्वांनाच हळदी कुंकू लावून हे देऊन टाकलं. आणि इथे बघा तिचं ना थोडंसं जास्तच कुंकू झालेलं होतं म्हणून थोडंसं जाप केलं आणि तिला म्हटलं सर्वांसोबत तू असे फोटोज वगैरे काढून घे, काही लक्षात राहत नाही ना आपले फोटोशूट म्हणा ह्या गोंधळामध्ये. मग तिने माझ्यापासून सुरुवात केली. मग मी फोटो काढले आणि त्यानंतर मग बाकीच्यांसोबत तिने सर्वांसोबत आई बहिणी सर्व काका काकू मावशा आजी सर्वच त्यांनी फोटो काढून घेतले. त्यानंतर बघा इथे ना आता वेळ आली होती म्हणजे पेढा की बर्फी ह्याची. तर इथे ना आम्ही ह्या 2 बाउलमध्ये हे ठेवलं होतं. इकडे बर्फी राधाकडे आणि म्हणजे जिलेबी आणि इकडे पेढा ठेवला होता ते म्हणजे कृष्णाकडे. तर हे खरं असते का तुम्हाला माहिती आहे का ते सांगा. कारण रुपालीचा इकडे हात जात होता आणि संदीपचा इकडे. तर दोघांनी परत एकमत केलं आणि हे कृष्णावर बोट ठेवलं बरं का. मग इथे निघाले पेढे. मग ते पेढ्याचे बाऊल घेतला आणि खरंच त्याच्यात काय आहे बघायचं होतं तिला. ठीक आहे म्हटलं चला. तर काढले तर पेढेच होते. मग तिला एक पेढा भरवला, संदीपला एक पेढा भरवला आणि मग त्यांचे असे फोटोज काढले. त्यानंतर आम्ही हे असे फोटो काढले आणि आत्ता आली होती ती म्हणजे जेवणाची वेळ. आणि सर्वांचं बहुतेक ऑलमोस्ट म्हणजे सर्वांची जेवणं झालेलीच होती आणि आम्ही काही जणच मागे राहिलो होतो. मी आणि माझ्या पोरी असं जेवण करून घेतलं. तिथेच तिला रुपालीला तिथेच कंपनी देत कारण तिकडे जरा जागा पण जास्त फुल झालेली होती. इथं असं आम्ही बसून जेवण केलं, जेवणाचा आनंद घेतला आणि सर्वांचं इथं फोटोशूट चालू
चालू होतं, ज्यांचं राहिलं होतं त्यांचं. आणि अशा प्रकारे असा होता आपला हा डोहाळजेवणाचा कार्यक्रम. त्यांचे मग काही फोटो राहिले होते बरं का, म्हणजे हे धनुष्यबाणाचं जे बाण होता ना तो सापडत नव्हता, म्हणून हे बाकी होते फोटो बरं का. त्यानंतर तो बाण सापडला, ज्या कुंडीसोबत फ्लावरच्या फोटो काढायचे तेही काढले. असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत